अध्याय 32. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेची आरती सांगे देवा. बृहस्पती सहगमनी फलश्रुती येणे परी निरोपले. विधवापणाचा आचारू सांगता झाला देववर उपसता ती ऋषीश्वर. एका श्रुती एकचित्ते जवळी नसता अपरापती त्याते मरण झाली या प्राप्ती. काय करावे त्याचे सती सहगमन केवी करावे. अथवा असेल गरोदरी असे तिथे कन्याकुमारी. काय करावे ती येणारी म्हणून विनविते गुरुसी. एकोणी देवांचे वचन सांगता झाला विस्तारून. एकचित्ते करुण एका श्रुते सकळ पती जवळी असे जरी सहगमनी जावे ती येणारी. असता आपण गरोदरी करू नये सहगमन. स्तनपाणी असता कुमार तिने करिता पाप थोरू. पुरुष मेला असेल दुरू सहगमन करू नये. तिने असावे विधवापणे विधीपूर्वक आचरणे. सहगमना समाने असे पुण्य पर्यसा. विधवापणाचा आचारू करिता असे पुण्य थोरू. निर्वतता आपुला भ्रतारू केशव पण करावे. ज्या का विधवा केश राखिती त्याची एका फलश्रुती. केश पुरुषाशी बांधती नरका परिपर्यसी. यास्तव करणे केशवपन करावे तिने नित्य स्नान. एक वेळा भोजन करावे तिने पर्यसा. एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन. 3 दिवस उपोषण करावे तिने भक्तीने. 5 दिवस पक्ष मासास करावा तिने उपवास. अथवा चंद्रयन ग्रास भोजन करणे पर्यसा. चंद्रोदय बीजेसी 1 ग्रास तया दिवसी. चढते घ्यावे 15 दिवशी. पौर्णिमेसी भोजन कृष्ण पक्षी येणे परी ग्रास घ्यावे उतरत नारी. अमावस्या येता जरी 1 ग्रास जेवावा. शक्ती नाही जियसी एकान्न जेवावे पर्यसी. अथवा फलाहारेसी अथवा शाकाहार देखा. अथवा घ्यावे शिर मात्र कधी न घ्यावे अपवित्र. जेने राहू प्रमाण मात्र श्वासोश्वास चाले ऐसा. शयन करिता मंचकावरी पुरुष घाली रौरव घोरी. भोगी नरक निरंतरी पती सहित पर्यसा. करू नये मंगल स्नान अथवा देहमर्दन. गंध परिमल तांबूलदान पुष्पादितेने वर्जावे. पुत्रा विन असे नारी करणे तर्पण. पुत्रा परी तीळ दर्भ कुशधारी. गोत्र नाम उच्चारावे. विष्णुपूजा करावी नित्य. आपला पुरुष हा निश्चित. पुरुष आठवणे चित्त विष्णू स्थानी मानिजे. पुरुष असता जेने परी पती निरोपावे. आचार करी तेने चरिती विष्णू अवधारी. त्यांचे निरोपे आचरावे. तीर्थयात्रा उपास व्रत विष्णू निरोपे करावे निश्चित. अथवा गुरुद्विज विख्यात त्यांचे निरोपाचारावे. आपण असता सुवासनी ज्या वस्तूची प्रीती अंतकरणी तैसी वस्तू द्यावी धनी. विद्वजन विप्रंसी. वैशाख माघ कार्तिक मास अनेक स्नानी. आचार विशेष माघ स्नान तीर्थास विष्णू स्मरणे करावे. वैशाखी जळ कुंभदान. कार्तिकी दीप आराधन. ब्राह्मण द्यावे घृतदान यथाशक्य दक्षिणेसी. माघ मासी तिळ घृतेसी द्यावे दान विप्रांसी. अरण्यात वैशाख मासी पोई घालीजे निर्मळोद्यके. शिवालयेश्वराशी गळती ठेवीजे निर्मळ वारे. गंध परिमेळ पूजा करी तेने पुण्य आगाध. विप्राची या घरोघरी उदक घालीजे शक्त्यानुसारी. अन्न द्यावे निर्धारी अतिथी काळी पर्येसा. तीर्थयात्रे जाता लोका त्याते द्याव्या छत्रपादुका. येता आपल्या ग्रहांतिका. पाद प्रक्षालन करावे. वारा घालावा विंझणेसी. वस्त्र द्यावे परिधानासी. गंध तांबूल परिमळासी. कर्पूर वेलादी पर्येसा. जलपात्र द्यावे शक्तीसी. गुडपान आम्रपानेसी. द्राक्षे कर्दळी फळेसी. ब्राह्मणा द्यावे मनोहर. जे जे दान द्यावे द्विजा. पतीच्या नावे अर्पिजे ओजा. संकल्पुनी पुरुष काजा. धर्म करणे येणे परी. कार्तिक मासी जवान्न अथवा जे विजे एकान्न. वृत्तांक माश मसूर लवण तैलादी मधुज वर्जावे. कास्यपात्र आनिक वर्जावे. द्विदल मात्र मनी असावे पवित्र. एकाग्रेसी पर्यसा. पलाश पात्री भोजन करावे. शुची उद्यापन करावे. जे जे व्रत धरावे त्याते उजवावे तत्वता. घृत भरित कांस्य पात्रा. विप्रा द्यावे पवित्र.
भूमी शयन केले व्रत मंचक द्यावया विप्रासी. जे जे वस्तू त्याजिले आपण तेथे द्यावी ब्रह्मणा लागून रसद्रव्ये एकमासदान त्याग करावी तरीसा. तेजोनी दक्षशिर उद्यापन आचार मनोहर असली शक्त्यानुसार धेनू द्यावी सालंकृत. विशेष असे अनेक व्रत दीपदान असे ख्यात वर्णिता महिमानंत देवासी म्हणे बृहस्पती. दीपदान भाग 16. वरकड नसती धर्म सकळा या कारणे अनंत फळा दीपदान करावे. माघ स्नान माघमासी करणे सूर्योदयापसी. येणे परी एकमासी आचारावे भक्तीने. लाडू तीळ खजुरेसी करुणी पक्वान्य ब्राह्मणासी द्यावे तिने भक्तीसी. दक्षिणे सहित जाना शर्करा मिरेळेसी तळपून आपोप घृतेसी. दान द्यावे यतीसी भोजन द्यावे अतिता. हेमंत ऋतू होता जाण व्हावया शीत निवारण. काष्टे द्यावी विप्राकारणे वस्त्रे द्यावी द्विजांसी. पर्यंक द्यावा सुषुप्तेसी. एखाद्या ब्राह्मणासी चित्ररक्त वस्त्रेसी कंबळ द्यावे विप्रवर्गा. व्हावयाच्या शीत निवारण. औषध द्यावे उष्ण तांबूलदान परिपन जावे द्यावे एक येळा कर्पुरेसी. ग्रहदान द्यावे विप्रांसी. सांवत्सरिक ग्रामेसी जाता तीर्थयात्रेशी. पादरक्षा दे जय गंध परिमेळ पुष्पेशी. पूजा करावी केशवाशी रुद्राभिषेक विधीसी. अभिषेकावा गौरी हर धूपदीप नैवेद्यसी. पूजा करावी षोडशी प्रीती बहुशंकरासी. दीपमाळा उजळता आनिक सुगंध गंधेसी. तांबूलदान विद्येसी. कर्पूर लवंगादी विविधेसी. भक्ती गावे अर्पिजे आपुला पुरुष धावुनी मनी. नारायण तो म्हणून पूजा करावी एके मनी. भक्ती भावे पर्येसा नेमे असावे ती नारी. न बैसावे बैलावरी लेवू नये चोळी करी. श्वेतवस्त्र नेसावे रक्त कृष्ण चित्रवस्त्र. लेता जान दोष बहुत आणिक असे व्रत पुत्राचे बोले वर्तावे. आत्मा वै पुत्र नाम म्हणून बोलती. वेदागमपती पासून पुत्र जन्म पुत्र आज्ञेते असावे. ऐसा आचार विद्वेसी असे शास्त्र पुराणेसी. जरी आचरती भक्तीसी सहगमनाचे फळ असे. पापी जरी पती असला असेल पूर्वी निर्वर्तला. नरकामध्ये वास केला पाप रूपे भुजंत. विधवापणे नेपळे आचरण करी जे नारी. मरण होता अवसरी घेऊनी पती स्वर्गी जाये. जितुक्या परी बृहस्पती सांगे समस्त देवाप्रती. लोपमुद्रेची केली स्तुती पतिव्रता शिरोमणी. जितुक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी. त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांचे. ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मनी विस्तारून. एक बाळे तोमा ज्यावरी प्रीती तेची करी. दुःख सकळ तेजुनी मम बोले ठेवी मनी. सांगितले तुझ्या लागुनी परलोक साधन. धैर्य जरी असेल तुझसी सहगमन करी पती सरसी. विधवापणे आचार करीसी तेही पुण्य तितुके. जय जय आवड तुझे मनी. सांग माये विस्तारुनी. हस्तमस्तकी ठेवणी पुसतसे प्रेम व्हावे. ऐकुनी तया अवसरी केले नमन तिये नारी. विनवितसे करुणोत्तरी भक्तिभावे करुणिया. जय जयाजी योगीश्वरा तुझी पिता सहोदरा. माझा प्राण मनोहरा जनक जननी तुझी होसी. आले आपण परदेशात जवळी नाही बंधू रात. भेटले ती तुम्ही परमार्थ अंतकाळी सोयरा. सांगितले तुम्ही आचार दोन्ही कष्ट बहुत विधवापणी. अशक्य आम्हा न टाके स्वामी असाधारण असे दातारा. तारुण्यपण मजसी लावण्य असे देहासी. निंदा अपवाद शरीरासी घडले के विवर्तमान. संतोष होतो माझे मनी पुण्य अपार सहगमनी. पती सवे संतोषने जाईन स्वामी निर्धारे. म्हणून मागुती नमस्कारी माता ठेवी चरणावरी. स्वामी माते तारी तारी भव सागरी बुडतसे.
करुणा कृपेचा सागर उठवी तसे योगेश्वर देता झाला अभयकर म्हणे पती सवे जावे तोची उठाव पुरुषाशी जाय माते सांगतसे सांगेन तुझ विशेष एक माते एक चित्ते आली तर तुझे दर्शनी श्री गुरु भेटी लागुनी आरोग्य होईल म्हणून भक्तिभावे करुणिया होणार झाली ब्रह्मकारणी काळासी जिंकले नाही कोणी जैसे ईश्वर निर्वाणी तैसे परी होतसे ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे भोंगणे असेल आपण घडे तैसे श्रुती वचन दुःख कोणी करू नये हरिश्चंद्र राजा देखा डोंबा घरी वाहे उदका बळी अजंके का तोही गेला पाताळ सहस्र कोटी वर्ष जासी आयुष्य असे रावणासी काळ दया पृथ्वीरासी दुर्योधना काय झाले भीष्मदेव इच्छामरणी तेही पडले रणांगणी परिस्थिती सर्पा भेनी दपता काय झाले तया अनंत अवतार येणे परी होऊनी गेले संसारी देवदानव येणे परी सकळ काळा अधीन या कारणे काळाशी कोणी जिंकले नाही शितीसी सकळ देवदानवांसी काळ जिंकी निर्धारे काळा जिंकता नाही कोणी एका श्रीगुरु वाचुनी भाव असे ज्यांचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होता शने श्रीगुरु दर्शना जाय म्हणे म्हणूनी भस्म तयेवेळी लाविता झाला कपाळे रुद्राक्ष चारी तत्काळी तेता झाला तयेवेळी योगी बोले तियेसी रुद्राक्ष बांधी कंठासी दोन्ही प्रेतकरणासी बांधोनी दहन करावे आणि एक सांगेन तुझ गुरुदर्शना जाई सहज रुद्र सुक्त मनती द्विज गुरुचरण प्रक्षाळिता तोची तीर्थ घेहुनी आपुला देह प्रोक्षोपणी प्रेतावरी आणुनी प्रोक्षण करावे भीतीने भक्तीने मग जावे सहगमनेसी वाने द्यावी सुवासनेसी अनेक द्रव्य वेचुनी हर्षी विप्रा तोष वावे बहुत ऐशा परी तियेसी सांगुनी गेला तापसी पतिव्रता भावेसी करी आयती त्यावेळी भले ब्राह्मण बोलावणे षोडश कर्मे आचरुणे प्रेताशी प्रायश्चित्त देवनी आऊपासून करविताती सुस्नात होऊन आपण पितांबर नेसून सर्वाभरणे लेवून हळदी कुंकू लावितसे औपासन प्रेतासी करिविता ती विंधीसी प्रेत बांधुनी काष्टेसी घेहुनी गेले गंगेत अग्नी घेहुनी तळहतेसी निघाली पतिव्रता कैसे आनंद बहुमानसी प्रेतापुढे जात 16 वर्षाचे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य लाये शिव भरणे लक्ष्मी सरसी दिसतसे मिळवून या नरनारी पाहो आल्या सहस्रचारी माथा तुकवती सकळी पतिव्रता म्हणून एक म्हणती कायनवर पूर्व वयसी असे बाळ काय दैव पूर्व फळ पती सवे जातसे देखिले नाही पतीचे मुख नाही झाले की बाळक कैसा जीव झाला एक आनंद रूपे जातसे म्हणती शिकवायसी वाया का हो जीव देसी परतुनी जाई माहेरासी आपुल्या माता पित्याजवळी एक म्हणती ज्ञानवंता सत्यनारी पतिव्रता बुद्धी देगा जगन्नाथा सकळ स्त्रिया ऐसीची धन्य हिची माता पिता 42 उद्धरले आता प्रेता पुढे चालता एक का सोमेध फळ येणे परी नदी तिरासी गेली नारी पतिसरसी कुंड केले अग्निसी काष्टे शेनी अपरिमित अग्निकुंड सनिध्येसी ठेविले त्या प्रेतासी बोलावणी सुवासनी देती झाली वान देखा सुपे चोळी कुंकमेसी हळदी काजळ परियेसे तोडर कंठसूत्रेसी सुवासिनीसी देतसे गंध पुष्पादी परिमळेसी पूजा केली सुवासिनीसी द्रव्य दिदले अपारेसी समस्त ब्राह्मणा तयेवेळी नमन करोनी समस्तांसी निरोप मागतसे हरसी आपण जाते माहेरासी लोभ असू देवा म्हणतसे माझा पिता शूलपानी उमा गौरी अंतकर्णी आम्हा बोलाविले सगुनी प्रेम भावे करुणिया आली श्रावणी दिवाळी आम्ही जातो मातेजवळी पती सहित मने निर्मळी जाते लोभ असो द्यावा
समागमे लोक आपुले होते, जे का सवे आले त्यासे सांगतसे बाळे, परतोनी जावे ग्रामासी पुसता मामेसी, त्या ते न सांगावे परियसी, प्राण देतील आम्हासी हत्या तुम्हा घडील, त्यांसी तुम्ही सांगावेसी, शेमा हे तीर्थवासे भीमा तीरस्थान ऐसे, श्री गुरूंचे सन्निधानी आलो श्री गुरुदर्शनासी, आरोग्य झाले पतीसी, राहिलो आपण संतोषी, म्हणून सांगा घरी आमुचे, ऐसे सांगा श्वशुरमामींसी, आमचे माता पिता दिकांसी, इष्टजन सोयरांसी, सांगा येणे परी तुम्ही, ऐसे वचन ऐकून दुःख पावले सकळजण, आपण असे हास्य वदन, प्रेताजवळ उभी देखा, अग्निकुंडीत यशनी घालिता ती काष्टशेनी, तो आठवण झाली जनी योगेश्वराचा उपदेश, मग रुद्राक्ष काढून दोन्ही बांधिले प्रेताची आश्रवणी, कंठसूत्री दोन ठेवून पुसतसे ब्राह्मणांसी, विनवितसे द्विजांसी, संकल्प केला म्या मानसी, श्री गुरुमूर्ती आहे कैसी, आपल्या दृष्टी पाहिन दृष्टी देखून या स्वामींसी, त्वरित येईन अग्निकुंडापासी, आज्ञा झाली या व्यंगेसी, त्वरित येईन म्हणतसे, ऐकुनी तियेचे वचन बोलता विद्वजन, दहन होता आत्मसमान, त्वरित जाऊनी तुम्ही यावे, पुसोनी या विप्रांसी, निघाली नारी संगमासी, जेते होता ऋषिकेशी, श्री नरसिंह सरस्वती सर्व येती, नरनारी विप्रमेळा नाना परी, कौतुक पाहती मनोहरी, पतिव्रता श्रियेची, जाता मार्गी स्तोत्र करी, म्हणे स्वामी नरकेसरी, अभाग्य आपुले पूर्वापरी, म्हणून आम्हा अवेरले तुची दाता सर्वेश्वर, शरणागतांचा आधार तुझे, ऐसे तुझे ब्रीद थोर, कामी आपण न लाधेचे, हेळा मात्रे त्रिभुवनासी, रची स्वामी रजोगुणे सृष्टीसी, सत्वगुणे सृष्टीसी, प्रतिपाळसी तुची स्वामी, तमो गुणे निश्चयसी, प्रलय समस्त जीवांसी, त्रिगुण तुची होसी, त्रिमूर्ती तुची देवा, तुझपासी सर्व सिद्धी ओळंगिती तव विधी, देखिले आमुची कुडी बुद्धी, जाणून मते अहेरिले एखादा नर बाधा करी, जाणून सांगती राज उद्धारी, शनन लागता अवसरी, राजा सहाय्य करी तयांचे, रोग होता मनुष्याची जावनी, वैद्यापाशी औषध करी, तात्काळीशी आरोग्य तया होतसे, तू त्रिमूर्तीचा अवतार, ख्याती झाली अपरंपार, सर्व भक्तजनांचा आधार, म्हणून सेविती सकळ जन, अपराध आपण काय केले, भेटीशी वीस गावे आले, माता पिता विसरले तुझ्या ध्यानी स्वामिया, होशी तुझी माता पिता, म्हणून आले धावता, भेटी होता आरोग्यता, पतीसे व्हावी म्हणून या, आपुले समान असती नारी, त्या नांदचा पुत्र पौत्री, आपण झाले दगडा परी, पुत्र नाही आपणासी, पती आपला सदा रोगी, कैचा पुत्र आपणा लागी, तरी याची काम्या लागी, निघून आल्या स्वामिया, आरोग्य होईल पतीसी, पुत्र होईल आपणाशी, आशा धरुण मानसी, आले स्वामी कृपा सिंधू, पुरले माझे मनोरथ, आरोग्य झाला प्राणनाथ, पुत्र झाले बहुत नव झाले स्वामिया, मनोरथ पावला सिद्धीसी, म्हणून आले पुसावयासी, जाते आता परलोकांसी, कीर्ती तुझी घेऊन ऐशा परिध्यान करीत, आली अमरजा संगमी त्वरित, वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामिया, उभी ठाकोनिया दुरी, तया साष्टांग नमन करी, श्री गुरु म्हणे त्या अवसरी, सुवासनी होय ध्रुव, ऐसे म्हणता मागुती, नमन करी एक भक्ती, पुनरपी स्वामी तेने चरिती, अष्टपुत्रा होय म्हणतसे, ऐसे एकोणी वचन हास्य करीती, सकळजन सांगता ती विस्तारुन, गुरु लागी सत्वर विप्र म्हणती, स्वामीसी हिचा पती पंचत्वासी, पावला 15 मासी, सुवासनी केवी होय, प्रेत नेले मशनासी, ही आली सहगमनासी, निरोप घ्यावया तुम्हापासी, आली असे स्वामिया तुमचा निरोप घेऊन, अग्निकुंडा जाऊन समागमे, पतिशयनी दहन करणे तियेसी, ऐकुनी त्यांचे वचन श्री गुरु म्हणते हसून, हिचे स्थिर अहेव पण मरण केवी घडेसी, श्री गुरु म्हणती जावेळी, आना प्रेत आम्हा जवळी, प्राण गेला कवने वेळी, पाहू म्हणती अवधरा, श्री गुरु म्हणती द्विजासी, आमुचे बोल झालेसी, अहेव पण स्थिर असे,
विसी संदेह न धरावा मनात, या बोलाचा निर्धारू करीला आता कर्पूर गौरू. नका प्रेत संस्कारू, आना प्रेत आम्हाजवळी. श्रीगुरूंचा निरोप होता, आपण आनो गेले धावत प्रेता. पहा ती लोक कौतुका, अभिनव म्हणताती. इतुके होता ते अवसरी, आले विप्र तेथवरी. पूजा करीती मनोहरी, श्रीगुरूंची भक्तीने. रुद्रसुतक म्हणून अभिषेक करीती, श्रीगुरुचरणी षोडोपचारी विस्तरुणी. पूजा करीती भक्तीने, तीर्थपूजा नाना परी. पूजा करीती उपचारी. इतुकिया अवसरी घेऊन आले प्रेतासी. प्रेता अनुनिया देखा, ठेविले श्रीगुरूं सम्मुखा. श्रीगुरु म्हणती विप्रलोका, सोडा वस्त्र दोरा त्याचे. चरण तीर्थ त्यावेळी, देती तया विप्राजवळी. प्रेक्षा म्हणती तत्काळी, प्रेत स्वर्गासी स्थापन करा. सर्वांगी स्थापन करा. श्रीगुरु निरूपे ब्राह्मण, प्रेतासी करीती तीर्थस्पन. अमृत दृष्टी शापन, पाहती प्रेत धरा. पाहता सुधा दृष्टी करून, प्रेत झाले संजीवन. उठून बैसे तक्षण, अंग मरुडेत परी ऐसा. नग्न म्हणून लाजत प्रेत झाले सावचित्त. नवे वस्त्र नेसत येऊनी वैसे एकीकडे. बोलावणी श्रियसी पुसतसे विस्तारसी. कोठे आणले मजसी, येती शर कोण सांगे. इतके लोक असता, का हो तू न करीसी चेता. निद्रा आली मदनोत्ता, म्हणून सांगी श्रेयसी. ऐकुनी पतीचे वचन सांगती, झाली विस्तारून. उभी राहून दोघे जण नमन करीती श्रीगुरु चरणी. माथा ठेवून स्तोत्र करीती दोघे जण. पाहती लोक सर्वजण, महा आनंद प्रवर्तला. म्हणती पापरूपी आपण, पाप केले दारुण. पापास पासाव अनुसंधान, जन्म झालो परियेसा. दुर्बुद्धीने वर्तली पापसागरी, बुडलो तुझे चरण विसरलो. त्रैमूर्ती जगद्गुरु, सकळ जीव मात्रांशी रक्षिता. शंकर तू होसी ख्याती, तव त्रिभुवनाशी शरणागता रक्षिसी. त्राही त्राही जगद्गुरु, विश्वमूर्ती परात्परू. ब्रह्मा विष्णू शंकर, सच्चिदानंद स्वरूप तू. त्राही त्राही विश्वकर्ता, त्राही त्राही जगद्भर्ता. कृपा सागरा जगन्नाथा, भक्तजन विश्रामा. जय जयाजी गुरुमूर्ती, जटा पशुपाती. अवतरलाशी तू शिती, मनुष्य देह धरुणी. या त्राही त्राही पिनाक पाणी. त्राही देवा तू शिरोमणी. भक्तजन पाळोनी, रक्षिताशी निरंतर. सर्वाभूती तुची वससी, नमन तुझे चरणासी. मज ऐसे गमलासी, माता रूप वर्तत तू. त्रिभुवनी तव करणी, माथा ठेविला तुझे चरणी. निश्चय केला माझे मनी, पूर्वजन्म नव्हे आता. विश्व कारण करीसी, हेळा मात्रे सृष्टी रचिसी. मज ऐसे गमलासी, अज्ञान रूपे वर्तत. तुझे न ऐके एकदा जरी, कोपसी त्वरित त्यावरी. माझे मने परी, निष्कलंक तू दिसतोसी. क्रोध नाही तुझे मनी, आनंद मूर्ती तुझी सहस्रागुणी. भक्तजना संरक्षणी, कृपा सागर स्वामिया. जीव मात्रा कृपा करीसी, शरणागते रक्षिसी. इह पर सौख्याते देसी, चतुर्विध पुरुषार्थ तुची करुणेचा सागरू. चिन्ह मात्रा अगोचरू, श्री नरसिंह सरस्वती गुरु. क्षमा करणे स्वामिया, ऐसे नाना परिसी. स्तोत्रे केले श्री गुरुसी, श्री गुरुमूर्ती संतोषी. आश्वासिती तयेवेळी, अष्टपुत्र पूर्ण आयुष्य. होती सत्य तुझसी, हो का श्रीमंत अतिहर्षी. गेले तुमचे पूर्वदोष, चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हासी. यथार्थ सांडूनी, संदेह तोरित सुखे. असा म्हणती गुरु. इतके होता ते अवसरी, मिळाल्या होत्या नरनारी. जय जयाकार परंपारी, प्रवर्तला तयेवेळी. नमन करीती सकळजन, स्तोत्र करिता ती गायन. करिता ती निरांजन, जय जयकार प्रवर्तला. तयामध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक. आपुले मनी आणुनी तर्क, श्री गुरुशी पुसतसे. विप्र म्हणे श्री गुरुशी, विनंती स्वामी परियसी. संशय आमचे मानसी होत आहे स्वामिया. वेदशास्त्रे पुराणे बोलताती, सनातने ब्रह्मलिखित सत्य जाणे. म्हणून वाक्य निर्धारी, घडला नाही अपमृत्यूवयासी. दिवा मरण परियसी, आला कैसा जीवयासी. ब्रह्मलिखित सत्य मिथ्या, न कळे तुमचा अभिप्राया.
निरोपावे गुरुराया. गुरु म्हणती हसोनिया तया. मूर्ख ब्राह्मणासी गुरु म्हणती तयासी. सांगेन तुझ विस्तारेसी. पुढील जन्माच्या आयुष्यासी. उसने घेतले पर्यसा. मी तया ब्रह्मदेवासी. मागून घेतले करुणेसी. पुढील जन्मी पर्यसी. वर्ष 30 संख्या भक्तजन रक्षावयासी. मागून घेतले ब्रह्मदेवासी. म्हणून सांगती विस्तारेसी. तया विप्रवर्गाते तटस्थ झाले सकळजण. साष्टांग करीती नमन. गेले आपुलिया भुवना. ख्याती झाली चहुराष्ट्रा. पतिव्रतेने पतीसह स्नान केले संगमात. अंतकरणे संतोष बहुत. पूजा करीती भक्तीसी. अपार द्रव्य येचुनी. विप्रतोषवुनी आराधनी. सूर्य जाता अस्तामयी. येती श्री गुरूंच्या मठासी. श्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार. पूजा सामुग्री उपचार आरती करीती श्री गुरुशी. सिद्ध मने नामधारका. पुढे अपूर्व वर्तले ते एका. कथा असे अपूर्व देखा. सांगेन एका एक चित्ते. मने सरस्वती गंगाधर. सांगे गुरुचरित्र विस्तार. एकता पावन मनोहर. सकळाभीष्टे पावते. इति श्री गुरुचरित्रामृत. उठवले विप्राचे प्रेत. सौभाग्य देऊनी अद्भुत. परम तयासी तोषविले. इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरू. श्री नरसिंह सरस्वती वाक्यान्य सिद्ध नामधारक संवादे. प्रेत संजीवन नाम 33 श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. संख्या 193. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. अध्याय 32 संपन्न झाला.